अभंग नामदेव महाराजांचा आहे, फार गोड आहे. नामदेव महाराज या अभंगातून मागणी मागतात. बसलेल्या लोकांच्या मनात प्रश्न असेल, महाराज नामदेव महाराज मागणी मागतात, तर आम्ही ऐकलेलं हो संत कधी मागत नाहीत. आम्ही ऐकतो महाराज की संत कधी मागत नाहीत. हो खरंय, संत कधी मागत नाहीत. नीट घेऊन जा कीर्तन घरी, सारखा देत राहतो ना त्याचं नाव देव आहे. ऐका बरं, सारखा देत राहतो त्याचं नाव देव. कधीच मागत नाहीत संत. आणि किती द्या कमीच पडतं. कुणाला बोलत चला, कुणाला? तुम्हाला मला. माणसं किती मागतात. काही काही लोकांच्या घरात 100 200 क्विंटल कापूस आहे. ऐका बरं, पण त्यांना वाटतं नाही आणखी थोडा भाव वाढला पाहिजे. माझी इच्छा आहे, मी बी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, सरकारला विनंती थोडा भाव आणखीन वाढून दिला पाहिजे. पण किती भाव वाढला तरी शेतकऱ्याच्या अंतकरणात इच्छा असते बुवा नाही आणखीन वाढला पाहिजे. ऐका बरं, एखाद्याकडे 500 असतील साहेब तर त्याला वाटतं माझ्याकडे 1000 रुपये यावे. एखाद्याकडे 1000 असतील तर त्याला वाटतं 10,000 यावे. एखाद्याकडे 10,000 असते त्याला वाटतं 20,000 यावे. एखाद्याकडे 20 असतील तर त्याला वाटतं आणखीन 40 यावे. कीर्तनकार कीर्तनाचे पैसे उदाहरणार्थ म्हणतोय मी, आजचं नाही सांगत, 25,000 रुपये घेतो उदाहरण आहे. पण त्याला वाटतं नाही गड्या आता 35,000 दिले पाहिजे. माणसाचं मन कधी भरत नाही बरं. हावऱ्या पद्धतीचा स्वभाव माणसाचा. माणसाला किती द्या कमी पडतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. किती द्या माणसाला कमी पडतं महाराज. किती बी. रावण मामुली श्रीमंत आहे, पण रावणाच्या सुद्धा संसारातली इच्छा कधी थांबली नाही. त्याला वाटलं बुवा आणखीन आलं पाहिजे, आणखीन पाहिजे. रावण म्हणला खारा समुद्र गोड करीन. झाला का हो? जर खारा समुद्र गोड झालाच असता तर महाराष्ट्राला टँकरची पळी आली असती का? रावण म्हणला स्वर्गाला शिडी लावीन. लावली का? जर स्वर्गाला शिडी लावलीच असती तर आपले पोरं इकडे नगरला पिक्चर बघायला कशाला गेले असते? पुष्पाटू. डायरेक्ट शिडी वरी रंभा अप्सरा पाहायला गेली असते. रावणाची तिसरी इच्छा आहे. रावण म्हणला सोन्याला सुगंध आणीन. आला का हो? जर सोन्याला सुगंध आलाच असता तर आपल्या लोकांना ज्वारी बाजरी कडबा गहू मका सगळं विकून वासाव अंगठ्या विकत घेतल्या असत्या. आलावास घे अंगठी, आलावास घे अंगठी, आलावास घे अंगठी. अरे इथं रावणाच्या संसारातील इच्छा कधी पूर्ण होत नाही, तो कधी थांबत नाही, तर तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. म्हणून माणसाने आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहिलं पाहिजे. वाक्य घरी घेऊन जा. एकच कीर्तन आहे रोज, समाधानी राहा. एखाद्या वेळेस नाही, एखाद्या दिवशी कीर्तन, आणखीन समाधानी राहा. घ्या आनंद, आराम करा. का माणसं बेजार होतात मला काय कळत नाही महाराज. आहे त्या परिस्थितीमध्ये माणूस जर समाधानी राहिला ना, काहीच गरज नाही महाराज ताण घ्यायची. आता काय आहे, माणसाला फार हाव सुटलेली सध्या. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. अरे जीवन एकच आहे. परत मनुष्य देहातच जन्माला येतो, गॅरंटी नाही. म्हणून आलात नाही या देहात जन्माला, दिलाय ना भगवंताने मनुष्य जन्म, याचा वापर चांगल्या पद्धतीने करा ना. याचा आनंद घ्या ना तुम्ही. एका कवीने छान म्हणलंय बघा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा,
आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. कधीतरी दुसऱ्यासाठी जगा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. असं जीवन कधीतरी जगा, कधीतरी दुसऱ्यासाठी जगा. अरे आपण आपल्यासाठी जगतो. या रक्ताचे फोटो कधी घरातल्या भिंतीवरती लागत नाहीत. माणसाने किती हाव हाव करावी याची मर्यादा आहे. खरं सांगू तुम्हाला, कधीच कोणाबद्दल इच्छा ठेवू नका. अमकेने माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. हा, तुम्ही प्रेम करा एखाद्यावरती, पण तुम्ही इच्छा ठेवू नका बुवा त्या दुसऱ्याने सुद्धा माझ्यावरती प्रेम केलंच पाहिजे. आणि खरं सांगू का, एखादा व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल, तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल ना, तर नका इच्छा करू महाराज त्या व्यक्तीकडून. तुम्ही जो व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करत नाही ना, सोडून द्या त्याची आठवण. नका तुम्ही अपेक्षा ठेवू कुणाकडे. का अपेक्षा ठेवताय? मला कळतंय तुम्हाला एखाद्या वेळेस त्याची आठवण येत असेल, मित्र असेल, भाऊ असेल, जोडीदार असेल, आठवण येत असेल. पण कुणाच्या तरी आठवणीने दुसऱ्याची आठवण ती माणसाने विसरून जायची असते. देवाच्या आठवणीत तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करताय, जो तुमच्यावरती प्रेम वापस करत नाही ना, त्याची आठवण तुम्ही विसरून जा महाराज. काढू सुद्धा नका. प्रेम करायचंच ना, देवावरती करा ना. या आताची मुलं मुली एकमेकावरती प्रेम करतात. काय प्रेम करतात महाराज? कोण करतो कोणावरती प्रेम? कातड्यावरती प्रेम करतो. कोण कुणावरती प्रेम करतो? तुमच्याकडे ₹1,00,000 तर मी तुम्हाला उसने लाख देतोय. तुमच्याकडे ₹0 तर मी तुम्हाला रुपये सुद्धा देणार नाही. कशाला कोण कुणावरती प्रेम करतो? हे प्रेम काय नाही, काही नाही. तुम्ही म्हणता घरातली बायको प्रेम करते, नवरा प्रेम करतो, भाऊ प्रेम करते, बहीण प्रेम करते. कोण करीत नाही महाराज. कोण करतो कुणासाठी? तुला म्हणतील बायका पोरो, तुला म्हणतील बायका पोरो, अरे ही तुझ्या मागची चोर. तू मेल्यावरती तुझ्या नशिबी लावतील किती घोर. बहीण कुणाची, ओ भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरी. मेल्या मागे ओरडतील सारे, तुटतील धागे दुरे. हे प्राण्या नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. काय भारी लावलो राव. मी कुणाची स्तुती विनाकारण करणारा महाराज नाही. मी दंडेल महाराज. आपल्या बुद्धी नादी लागत नाही. पण मला एखादा व्यक्ती आवडला, एखाद्याचं गाणं वाजवणं, नियोजन, साऊंड आवडला, तर मी त्याची स्तुती करतो. ती वस्तुस्थिती आहे, स्तुती नाही. गोड लावलंय ना, छान लावलंय लेकरांनी,
याच्या वयातले लेकरं टपरीवर उभा राहून दारू पितात. काय कुठं सांगतोय मी? लाज वाटते कधी कधी. रनिंग मध्ये आमची गाडी असली आणि पाण्याची बॉटल जर घ्यायची असेल, टपरीवर जर आम्ही थांबलो तर त्या टपरीवरती 10वीचे आणि 12वीचे काटे सिगरेट ओढतात. सिगरेट. अरे लाज वाटली पाहिजे. बरेचसे पोरं कीर्तनाला बसलेत. पोरांनो, कीर्तनाची विनंती आहे, व्यसन कुणी करू नका. व्यसनाने संसार बरबाद झाले रे. अरे घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या गरीब बापाचे कधीतरी कष्ट ओळखले पाहिजेत पोरांनो. कीर्तन म्हणजे मजा नाही, जोक नाही, टाइमपास नाही. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही लेकिन माऊली फाटा वालों के दिल से तो प्रेम की गंगा निकलनी चाहिए. अरे कीर्तन म्हणजे मजा, कीर्तन म्हणजे जोक आहे, कीर्तन म्हणजे टाइमपास आहे. तुम्ही सगळेजण एवढ्या थंडीचं आपलं गाव सोडून, आपलं घर सोडून इथं आलात. हे माणसं एवढे कीर्तन सोडून, एवढं सगळा महाराष्ट्र सोडून 8-8, 9-9 दिवस इथं सप्ताह करतात. का टाइमपास म्हणून? लोकांचा टाइमपास होतो बुवा, करा सप्ताह. नाही रे, सप्ताह शिकण्याकरता असतो दादा. भजन शिकण्याकरता असतं, कीर्तन शिकण्याकरता असतं पोरांनो. जन्म एकदाच आहे पोरांनो. ज्या माय बापाने तुम्हाला जन्म दिलाय ना, त्या माय बापाचे कष्ट ओळखा. अरे तुका म्हणे, माय बापे अवघी देवाचीच रूपे. काय दिलं नाही महाराज माय बापाने आपल्याला. 10-10 किलोमीटरचं अंतर काढून दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजाने जाणारा बाप आहे आपला. जामखेड सारख्या मुंड्यात गेले तर पाठीला बापाचे ओळखण आहेत. कुंटलचे बोजे बाप पाठीवरती वाहतो रे. एक ट्रक बाप तुमची खाली करतो. जा मुंड्या जामखेडच्या. पण कष्ट करणाऱ्या बापाचे पोरं कधी कष्ट ओळखत नाही. हे भारत देशाचं दुर्भाग्य. वाईट वाटतं महाराज कधी कधी. व्यसन करणारे पोरं पाहितले, बापाच्या खिशातले 500 रुपये चोरायचे, जामखेडला जायचं, खरड्याला जायचं, दारू प्यायची. परांनो, आसन जीवन जगण्यापेक्षा तुम्ही मेलेले बरे गड्या. पण बापाला त्रास देऊ नका, माईला त्रास देऊ नका व्यसन करून. कीर्तनाची, कार्यक्रमाची, सप्ताहाची विनंती. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अरे आपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मखिया आती है. घ्या शपथ या माऊली फाट्यावर. घ्या शपथ भगवान बाबाची, घ्या शपथ वामन भाऊ महाराजाची, घ्या शपथ माऊलीची, घ्या शपथ सीताराम बाबाची, की बाबा तुमची शपथ घेऊन सांगतो कडे आजपासून कधी दारू पिणार नाही. द्या खिशातलं व्यसन टाकून महाराज. तुमच्या बापाला टोपी नाही घालायला. बघा तुमच्या बापाच्या कपाटात कपडे आहेत का. गावाला जायचं म्हटल्यानंतर बापाच्या इस्त्रीला सुद्धा पैसे नसतात ड्रेसला करायला. पण तुम्ही रोज ड्रायक्लीनचं कपडे घालून फिरताय ना, बापाच्या खिशातले पैसे घेताय ना, त्याचं ड्रायक्लीन करताय ना, रोज दुसऱ्या कुणाच्या तरी मागे फिरताना येऊन येणार कोण? काय म्हणता, तुझ्या बापाशिवाय दुसरा कोण येईल राजा तुला सांभाळायला? तुझ्या संकटात दुसरा कोण येणार नाही. अरे आमच्या मागं फिरा, आमचा झेंडा धरा म्हणणारे लई आहेत. पण परांनो, ज्या बापाने जन्म दिलाय त्या बापासाठी जगा म्हणणारे फार कमी आहेत. आणि बापासाठी जगा, माईसाठी जगा म्हणणारा एकच वर्ग आहे, तो फक्त कीर्तनकार आहे. या स्टेजवरूनच तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही बापासाठी जीवन जगा, तुम्ही तुमच्या माईसाठी जीवन जगा. जा बापाचे कपडे जाऊन पहा तुमच्या घरात. तुमच्या बापाच्या आणखीन अंगावरती फाटलेली बन्यालय, चिखलानी भरलेले पाय तुमच्या बापाचे. पण मला असं वाटतंय गड्या, जो पोरगा हे बापाचे कष्ट ओळखतोय ना, त्याला कोणत्याच कीर्तनकाराच्या पाया पडायची गरज नाही, त्याला कोणत्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही, त्याला कोणत्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. त्या पोरासाठी जर देव कोण असेल ना, तर तो देव फक्त आणि फक्त त्याचा बाप आहे. बाप गोड आहे हो. एका कवीने बाप फार गोड सांगितलंय. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकला
होटामधी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल हो. लय गुडे बाप महाराज. ऊस तोडणारा बाप असू द्या, सकाळची न्यारी बापाने नेऊ द्या, माहित आहे त्याला 12 वाजल्यानंतर ऊन पडतं आणि उन्हामध्ये ऊस तोडल्यानंतर आपल्याला जर भूक लागली ना तर जिवंत ठेवण्याचं काम ही शिदोरी करते. पण शाळेतून एखादा पोरगा डायरेक्ट रानामध्ये शेतामध्ये जाऊ द्या बापाकडे, स्वतःला आणलेली शिदोरी बाप खात नाही हो, पोरांना देतो, स्वतः पाचट खातो ऊसाचं. का? त्याला जीव नाही, त्याला लाईफ नाही, त्याला जीवन नाही. पण स्वतःचे स्वप्न विसरून पोराला डॉक्टर बनवणारा बाप आहे, स्वतःचे स्वप्न विसरून पोराला इंजिनियर बनवणारा बाप आहे, स्वतःचे स्वप्न विसरून पोराला महाराज बनवणारा बाप आहे. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होतया कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होतया पाला ऊसाचा काढताना. उरी हुंद कदटतोया गोष्ट बापाची ऐकताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. ऐका माऊली फाटा, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. उरी हुंद कदाटतोया गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद कदाटतोया गोष्ट बापाची सांगताना. असा बाप आहे गड्या, म्हणून हा बाप तुम्ही शिका, जोपासा, त्याला सांभाळा, त्याचे कष्ट ओळखा. असं नका व्यसन करू पोरांनो. कीर्तनाची विनंती, आनंद जीवन जगा. माणसाला किती दिलं तर कमी पडतो. ऐका, लय गोड आहे, सारखं देत राहतो ना. किशोर बाबा, त्याचं नाव देव आहे. किती द्या, कमी पडता आपल्याला, सारखं मागत राहतो. ते आपण आहेत. पण एक सांगू का दादा, कधीच मागत नाहीत ते संत आहेत. संत कधी मागत नाहीत. विचारले महाराज का मागत नाहीत हो? महाराज म्हटले, आमच्या वडिलोपार्जित आलेली परंपरा आहे. काही मागणे अमानुषित, 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 काही मागणे
माझ्याकडे लक्ष द्या. कधी आम्ही मागत नाहीत. आम्ही मागत नाहीत म्हणजे नाहीत. का मागत नाहीत बाबा? आमची परंपरा आहे. आणि खरं सांगू का, माणसं जितकं परंपरेला महत्व देतात बाबा, रवींद्र बाबा, तेवढं महत्व कशालाच देत नाहीत. जिरेकर महाराज, जेवढं परंपरेला महत्व देतात लोक, तेवढं महत्व कशालाच देत नाही. नीट आहे का बरं का? फार गोड आहे. त्या नांदेड जिल्ह्यामध्ये माझा एक मित्र राहतो, यांच्यासारखा गोड वादक आहे. आम्ही आळंदीला शिकायला होतो. मी कीर्तनाचा अभ्यास करायचो, तो आपला पकवास शिकायचा. नीट आहे का बरं का? परंपरा कधीच मोडीत नाहीत लोक. काही झालं तरी लोक परंपरेला महत्व देतात. याच्याकरता उदाहरण सांगतो. तर मी कीर्तनाचा अभ्यास करायचो आणि तो पकवास शिकायचा पांचाळ गुरुजीकडं. आम्ही एकाच वयातले. त्याचं पकवास शिकणं झालं आणि आता मी म्हटलं चला भाऊ, आपलं बी वय झालं, आता गावाकडे गेलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, आहे का नाही. आता काहीतरी 26-27 वर्षाचा होतो मी. आता 32चा आहे. आणि तो बी 26-27चा होता. आता जीवलग मित्र म्हटल्यानंतर एका खोलीत निर्णय, सगळे एका खोलीत निर्णय. जे काय असून खरं सांगतो तुम्हाला, जीवनात आनंद जरी आला किंवा दुःख जरी आलं ना, आपल्या मित्राला सांगा. भाऊ बंधाला आणि त्यांना सांगत बसू नका. दुःख आलं ना, हे भावकी सोयरे बिरेत काही दुःख बाजूला करायचं सोडून देतात आणि त्याच्यात बोट घालते. त्याचं किती फाटण आणखीन. या असल्या अवलादी इथं या. म्हणून जे काय असन तुमचं मित्राला सांगा. मित्र तुमची पाठराख केल्याशिवाय राहणार नाही महाराज. मित्र असतो बरं का. मित्रासारखं प्रेम कोणी करे. आता आम्ही सगळे जीवलग मित्र आहेत. आमचं सगळ्यांचं एकमेकावरती प्रेम आहे महाराज. आणि केलंच पाहिजे. मित्रांनी मित्रावरती प्रेम, माणसाला मित्र असलाच पाहिजे महाराज. काय करतो मित्र? एका कवीने गोड सांगितलंय, फार सुंदर आहे, घरी घेऊन जा. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणून मित्र पाहिजे. जोरात वाजव. वा वा वा. टाळी जोरात वाजवायची. टाळी वाजवायला का वर्गंदीची का बरं? जोरात वाजवायची. त्याचा मित्र होता माझा. तो पकवास शिकायचा आणि मी आपलं कीर्तनाचा अभ्यास. पण आमचं ठरलं एक दिवशी संध्याकाळची वेळ, जेवण वगैरे झालं, झोपताना ठरलं. तो मला म्हणला बाबा, म्हणलं काय? तुमचं 26-27 वर्ष वय झालंय, मग 26-27 झालंय. आता आपलं काही इथं आळंदीला राहून मजा नाही बाबा, आता आपण गावाकडे जाऊ. अरे म्हणलं का? पण कदरला का इकडे राहून? म्हणले नाही कदरलो नाही हो, माऊलींच्या सहवासात राहिल्यानंतर आनंद आहे बाबा. पण बाबा आता लग्न केलं पाहिजे, गावाकडे कार्यक्रम केले पाहिजेत, फिरलं पाहिजे, आता अनुभव आला पाहिजे, मित्राचं ऐकलं पाहिजे. तो असं म्हटलं. मी म्हटलं चल काय अडचण नाही. जवळचा मित्र वादक होता आणि मी आपलं कीर्तनकार. थोडं थोडं भजन म्हणता येतं मला, थोडं थोडं कीर्तन. म्हटलं बरं चल गावाकडं. दोघांनी पेट्या बांधल्या मोटरसायकल. आता तेव्हा मोटरसायकल, तेव्हा कशाच्या फोर व्हीलर काय. नीट आहे का? परंपरा मुडीत नाहीत लोक, हे सांगतो मी तुम्हाला. मोटरसायकलला दोघांच्या पेट्या बांधल्या. त्याचा पकवास त्यांनी बांधला, माझं दप्तर मी घेतलं, आलो गावाकडं. त्याचं नांदेड जिल्ह्यात गाव, माझं बीड जिल्ह्यात गाव. पण जसा गावाकडे ते आला की सप्ताहाचं नियोजन ते करायचं. तिथून पुढे मला त्यांनी दरवर्षी कीर्तनाला बोलवलं.
असं 4 वर्ष, किती वर्ष बोला ना, किती वर्ष? 4 वर्ष दरवर्षी कीर्तनाला. पण कीर्तन माझं काल्याचं ठेवायचं. तू बाबा तुमचंच काल्याचं कीर्तन, तुमचाच आवाज, काय गवळणी काय काला, बाबा तुमच्याशिवाय काला होऊ शकत नाही. असं 4 वर्ष काल्याचं कीर्तन ठेवलं. जीवलग मित्र 5व्या वर्षी त्याचा मला फोन आला, बाबा जय हरी. म्हटलं जय हरी. आपलं ते सप्त्याचं काल्याचं कीर्तन लिहून घ्या बरं. आता जीवलग मित्र असन तर पैशाची बोली करायला जमतच नाही आणि शहाण्याने केली बी नाही पाहिजे. त्याला व्यवहार ज्ञान म्हणते. तर मित्राला, भावाला, जवळच्या माणसाला कीर्तनाच्या पैशाची बोली कधीच करायची नाही. आता हे सगळे मित्र आहेत, यांना कधीच पैशाची बोली कीर्तनाची करीत नाही मी. फार जीवलग आहे. म्हणजे ह्यांना करीत नाही म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे या असं होऊ नये. नाही काय अडचण नाही, या ते करत बरोबर. इकडे लक्ष द्या. मग ते त्याचा मला फोन यायचा. तो म्हणत बाबा घ्या तारीख लिहून. आता यांचा फोन आला, यांचा आला. बाबा तेवढी तारीख लिहून घ्या बरं. मी एका मिनिटात तारीख लिहून घेतो. तसं मी तारीख लिहून घ्यायचो. किती वर्ष? 4 वर्ष. त्याचा 5व्या वर्षी फोन आला, बाबा घ्या तेवढी आपली कीर्तनाची तारीख लिहून. मला रागच आला त्याचा. म्हटलंय तुझं ह्या वर्षी मला काल्याचं कीर्तन नको. नाही मला यायचंच नाही तुझ्या गावाला या वर्षी काल्याचं कीर्तन. मित्र होता. म्हणलं बाबा काय झालं? नको म्हणलं. काय रे 4 वर्ष झालं तुझ्या गावाला काल्याच्या कीर्तनाला येतो. कीर्तन झालं की मंडपातच जेवायला बसतो तुम्हाला. आणि मंडपात जेवायला बसलो की एकच आयटम, शिरा भात, शिरा भात, शिरा भात, शिरा भात. लय बदललं तर भात शिरा, भात शिरा, भात शिरा. अरे मी सुद्धा कदरलो म्हणलो तो ह्या शिराला आणि भाताला. काय लावलं रे शिऱ्याने भाताने? कुठं पोट भरत असतं का? तुझं मला कीर्तनच नको, त्या शिऱ्याने भाताने मी कदरलो. तू तुपलं कीर्तन सप्तान ते शिरा भात बघून घे. त्याने माझा फोन कट केला. मला काय म्हणलं नाही ते, पण ते गावच्या कमिटीत बसलो होतो. ते गावच्या कमिटीतले लोक म्हणले, हो काय झालं आपल्या संतोष महाराजाचं काल्याचं लय भारी आवाज राव, काय कीर्तन आहे, वा काय झालं, कम फोन कट केला. मग ते मित्र त्यांना सांगत होता की नाही ते बाबा म्हटले यावर्षी तुमच्या गावचं मला काल्याचं कीर्तन नको. अरे काय झालं भाऊ, कमून नको? ते म्हणले की बाबा तुम्ही कीर्तन झाल्यावर मला मंडपातच बसवतात आणि शिरान भात, शिरान भात, शिरान भातच खाऊ घालतात. गावकरी त्याला काय म्हणले माहिती आहे मित्राला माझ्या, तुम्ही एक काम करा महाराज, तुमच्या संतोष महाराजाला फोन लावा आणि त्यांना म्हणा तुमचं यावर्षी काल्याचं कीर्तन खरंच नको. काय ऐकतात का? तुमचं काल्याचं कीर्तन यावर्षी खरंच नको. आता त्याला काय बिचारायला, जेवढं सांगितलं गावकऱ्यांनी तेवढं. त्यांनी लावला मला फोन, बाबा जय हरी. म्हटलं जय हरी. ते गावकरी म्हणले यावर्षी, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. ते गावकरी म्हणले यावर्षी तुमचं काल्याचं कीर्तन नको. अरे म्हणलं असं असतं होय गोरख बुवा, एवढा जीवाचा माणूस नुसतं एवढं बोललं की राग आला होय कुठं? एवढा जीवलग मित्र. ते म्हणला बाबा राग आला नाही, पण गावकरी म्हणले नको. मी म्हणलं पण का नको? मग माझा मित्र म्हणला बाबा एखाद्या वेळेस तुमचं कीर्तन कॅन्सल होईल पण आमचा शिरा आणि भात कॅन्सल होऊ शकत नाही. बाबा ही आमची 71 वर्षापासून आलेली काय परंपरा आहे. काय माणसं ऐकणारे हुशार आहेत वा. म्हणून महाराज म्हटले ती आमची परंपरा आहे की आम्ही कधी मागत नाहीत. पण नीट ऐका, देव प्रवृत्त करतो ना, प्रवृत्त, तेव्हाच संत मागतात, त्याशिवाय नाही. नामदेव महाराज काय करायचे, देवाच्या दारात कधी जात नव्हते महाराज, रोज भजन करायचे. देवावरती एवढं प्रेम होतं की देव सोडून नामदेव महाराजाला काहीच नको. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का, चांदे हो चांदणे चाफे हो चंदनू, देवकी नंदनू विन मज नवडे गुणवाज गुण गुणा वारावा हेरून जुना. काय प्रेम आहे महाराज देवावरती, केलं पाहिजे देवावरती प्रेम.
आमच्या गवळणीचं देवावरती प्रेम होतं. राधा म्हणायची कृष्णा अरे माझ्या तुझ्यावरती लय प्रेम आहे. कृष्ण म्हणायचं अगं काय ग राधे टुमणं लावलं माझ्या मग, प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे, किती प्रेम आहे असं. राधा म्हटली कृष्णा माझं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे, किती प्रेम आहे हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर तुला एक ना एक दिवस राधा बनावं लागल, त्याच्याशिवाय कळणार नाही. प्रेमाची व्याख्या ज्यांनी प्रेम केलं नाही देवावरती त्यांना काय कळेल. जो प्रेम गली में कभी आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया भी नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जिसने कभी प्रेम. काय नामदेव महाराजांचं प्रेम होतं महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भराला प्रेमाचे निछंदे, विटू नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. कबीर महाराजांनी जाग करावं आणि देवानी जाग व्हावं. इतका देव नामदेव महाराजांच्या भक्तीत तल्लीन होता. कीर्तन संपलं, देवानी जाग व्हावं, देवानी म्हणावं नामा हे नामा इकडे. नामदेव महाराज म्हणले देवा मला बोलितो तूच इकडे. काय गोड आहे, ज्याचं कर्म चांगलंय, ज्याचं भजन चांगलंय, ऐका त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. कर्म सुंदर असलं पाहिजे. काय तुकोबारायचं कर्म ओरिजिनल आहे, देवाकडे जायची गरजच पडली नाही. देवानेच यावं. या जगातले कोणतेच संत देवाकडे जात नाही, देव त्यांच्याकडे येतो. ज्याचं भजन ज्याचं कर्म चांगलं आहे ना त्याला देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए तो मंदिर वहां बन जाए. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे हो. काय देवाच्या दारात जायची गरज आहे. नामदेव महाराजांनी म्हणावं देवा मला बोलवतो, अरे तूच इकडे. देवानी यावं, देवाने नामदेव महाराजांची स्तुती करावी. नामा काय भजन आहे, नामा काय भावना आहे, नामा काय प्रेम आहे, नामा काय भक्ती आहे तुझी, काय नामस्मरण. नामा नामा मी प्रसन्न आहे आज तुझ्यावरती. नामा माग ना काहीतरी. नामदेव महाराज म्हटले देवा तू काहीतरी द्यावस याच्यासाठी भजन करीत नाही. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथाय, काय देणार देऊन देऊन याच्यासाठी भजन करीत नाही. देवाने म्हणावं नामा अरे मी प्रसन्न आहे नामा, असं नको करू. तुम्ही मागत नाही हे मला माहित आहे, पण नामा मी प्रसन्न आहे, काहीतरी माग ना. नामदेव महाराजांनी म्हणावं देवा तू प्रवृत्त करतोस मागायला, ऐक ना तुला स्वीकारावं आम्ही म्हणून मागतो अभंगाचं पहिलं चरण.